नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत एक ठुशी पेंडंट। त्यासाठी लागणारं सामान आहे 6 नंबरचे गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहेत, मनी, एक रेडीमेड पेंडंट घेतलेलं आहे छोटंसं, आणि तार घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला नायलॉनचा वायर लागणार आहे। सुईमध्ये होऊन मी तो धागा घेतलेला आहे। सर्व प्रकारचे ठुशी टाईप मधलं काहीही बनवायचं असेल तर मी आधी दाखवल्याप्रमाणे बेसिक ठुशीची मांडणी करून घ्यायची। म्हणजे 4 मोती होऊन घ्यायचे आणि 4चा स्क्वेअर करायचा। गाठ मारून घ्या 4 मोत्यांना। यालाच आपण महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल ठुशी असंही म्हणू शकतो। साईडच्या मोत्यातून वायर काढून घ्या किंवा स्क्वेअर मधून पूर्ण एकदा वायर काढून घ्या, म्हणजे ते घट्ट होईल। आता आपल्याला अशीच थोडीशी पट्टी तयार करायची आहे। आधी आपण 4 मोती घेतलेले आहेत, आता आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत। हे मी आधी ठुशी पेंडंट मध्ये दाखवलेलं आहे। परत 3 मोती, ट्रॅडिशनल वेअर वरती ही ठुशी खूप छान दिसते। तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही पेंडंट मंगळसूत्रामध्ये पण घालू शकता किंवा ठुशी पूर्ण बनवून पण घालू शकता। परत 3 मोती घेतलेले आहेत। हे 4 एका लाईन मध्ये आपण बनवून घेतलेले आहेत स्क्वेअर। आता साईडला आपल्याला तसे 4 स्क्वेअर बनवायचे। तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही हे पेंडंट बनवू शकता। मी छोटंसं बनवलेलं आहे। त्या स्क्वेअरच्या साईडला परत आपल्याला स्क्वेअरची पट्टी बनवायची आहे, सेकंड लाईन। पहिल्यांदा 3 मोती घेतलेले आहेत गोल्डन, आणि आता 2-2 घेत जायचे आणि सेकंड लाईन आपल्याला पूर्ण करायची आहे। ही आपली सेकंड लाईन पूर्ण झालेली आहे। त्या साईडच्या मोत्यामध्ये सुई काढून आपल्याला ह्या दोघी लाईन जोडायच्या आहेत, एक गोल्डन मोती टाकून। फक्त हे करताना तुम्ही डबल वायर टाकून घ्या सगळ्या मोत्यांमधून, म्हणजे ते पेंडंट टाईट होईल। एका बाजूला असा त्रिकोण येईल 3 मण्यांचा, कारण आपण त्रिकोणी ठुशी करतोय। तर ते 3 मण्यांमधून पण परत डबल वायर काढून घ्या आणि राहिलेली पट्टी व्यवस्थित परत जोडून घ्या। एक गोल्डन मोती टाकून ही राहिलेली लाईन आपल्याला जोडायची आहे। मी दाखवलेलं आहे हे।
अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे। हे असं तयार करून घ्यायचं आहे त्रिकोण। हे 2 त्रिकोण मी 4 लाईनच्या पट्टीचे करून घेतलेले आहेत। आता हे दोघी आपल्याला पेंडंटमध्ये टाकायचे आहेत। त्यासाठी आणखीन आपल्याला 2 गोल्डन मनी पाहिजेत। मोठ्या साईजचे असतील तर फार बरं होईल। मी सेम साईजचे घेतलेले आहेत। तर तारमध्ये एक गोल्डन मोती टाकून त्या पेंडंटचे एक बाजू टाकलेली आहे, मग छोटं पेंडंट टाकलेलं आहे आणि ही दुसरी बाजू त्याच्यातच टाकलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला परत मोती टाकलेला आहे। आणि याच वायरच्या दोन्ही बाजूला लूप तयार करून घ्या पिंचेसच्या साह्याने। एक्स्ट्रा वायर कट करून पिंचेसने राहिलेली वायर व्यवस्थित दाबून घ्या। बघा सुंदर असं पेंडंट तयार झालेलं आहे। हे पेंडंट तुम्ही लॉंग मंगळसूत्र किंवा शॉर्ट मध्ये पण घालू शकता। ठुशीचं आपल्याला लाईन तयार करून ठुशी तयार करून त्याच्यामध्ये पण हे तुम्ही जोडू शकता। आणि त्याच्यामध्ये नको असेल तर काळ्या मण्यांचा गोफ त्याच्यामध्ये पण तुम्ही हे लावू शकता। आणि गोफ जर नसेल तर सरळ काळे मणी ओवून मी आधीच्या पेंडंटमध्ये दाखवलेले मणी कसे ओवायचे काळे ते मी इथे ओवून ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही हे पेंडंट ॲडजस्ट करू शकता। बघा हे सुंदर असं दिसते। धन्यवाद।